सभेच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात की मन भारावून जातं. एवढं प्रेम तुमच्या मनामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे हे जाणून आम्ही सगळेच भारावून गेलेले आहोत. हे प्रेमाचं नातं हे असंच वृद्धिंगत व्हावं अशा सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. या परिसराचा कायापालट केल्याशिवाय मी आणि माझे सारे सहकारी स्वस्थ बसणार नाही. लातूरला साजेस असा पाखर सांगवीचा विकास, गंगापूरचा विकास, कव्याचा विकास, वासनगावचा विकास, खंडापूरचा विकास, महादेवनगरचा विकास, पेठचा विकास, खोपेगावचा विकास, चांडेश्वरचा विकास, या सगळ्या गावांचा विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. हे मला तमाम मतदारांना या ठिकाणी सांगायचं. कब्रस्तान, स्मशानभूमी, दफनभूमी या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. लातूरच्या चारही दिशांना या व्यवस्था आपल्याला विकसित कराव्या लागतील, कारण लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे, लातूरचा विस्तार एवढा होत चाललेला आहे की आता या अगोदरच्या ज्या व्यवस्था आहेत त्या तुटपुंज्या या व्यवस्था झालेल्या आहेत. मला हे या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे की माझे सहकारी या कामाला लागलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत आणि काही महिन्यांमध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी निकाली काढायचे हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. घार सरांनी एक विषय या ठिकाणी मांडला, तो म्हणजे वैद्यकीय शिक्षणातले प्रवेश. 70-30 कोटा. तुमच्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की गेली 30-40 वर्ष 70-30 कोटा हा या राज्यामध्ये लागू होता. 70-30 कोटा म्हणजे आपल्याला लातूर मंडळाच्या बाहेर जर वैद्यकीय प्रवेश हवा असेल तर आपल्याला 30% जागेमध्येच अर्ज करावा लागत होता आणि तिथंच गुणवत्ता यादी लागत असत आणि त्या गुणवत्ता यादीतून आपल्याला प्रवेश मिळत असत. पण मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री तुमच्या आशीर्वादाने 2019 साली झालो, त्यावेळेला माझ्याकडे अनेक लोक लातूरचे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय आणि हा 70-30चा कोटा रद्द करा. तेव्हा मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना बोलावलं, 70-30 कोट्याची फाईल मागवली. त्याला विचारलं मी की काय अडचण आहे, कशामुळं रेंगाळलंय. तेव्हा त्यांनी मला सांगितलंय की हे कोर्टात आहे. मी म्हटलं कोर्टानं काय म्हटलंय? ते म्हणाले कोर्टानं काहीच म्हटलेलं नाही. मी म्हटलं मग हे कोर्टात काय? नाही म्हणले कोर्टात गेलं होतं, आता कोर्टानं तारीख दिलेली नाही, पुढची जेव्हा तारीख लागेल तेव्हा सुनावणी होईल. मी म्हटलं कोर्टानं असं म्हटलंय का की शासनानं याच्यावर काही पावलं उचलण्यास मनाई केली आहे? ते म्हणाले नाही. मी म्हटलं मग फाईल घेऊन या. आणि मग मंत्री म्हणून 70-30 कोटा रद्द करण्याचा निर्णय मी घेतला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लातूरचा विद्यार्थी हा वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेश घेतो. वैद्यकीय प्रवेशात मराठवाडा अव्वल, ही बातमी आहे 8 दिवसापूर्वीची. वैद्यकीय प्रवेशात मराठवाडा अव्वल. याच्यामध्ये MBBS प्रवेशित विद्यार्थी
MBBS. लातूर मंडळ या आत्ता जे प्रवेश झाले, लातूर मंडळातून किती विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय प्रवेश मिळाला? 1276. लातूर मंडळातून 1276. नागपूर मंडळातून किती मिळाला? 550. लातूर मंडळातून 1276, नागपूर मंडळातून 550, संभाजीनगर मंडळातून 419, पुणे मंडळातून 871. 70-30 कोटा रद्द केल्यामुळं लातूर आता टॉप. आणि BAMS म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? BAMS काय फुटाणे? BAMS माहितीये का? काय काय अहो आयुर्वेद बॅच, आयुर्वेद. BAMS प्रवेशित संख्या लातूर मंडळ 1472, अकोला मंडळ 472. कुठं 1472, कुठं 472. संभाजीनगर मंडळ 200, नागपूर मंडळ 468, लातूर मंडळ 1472. लातूर पॅटर्न. आज ही जे मुलं मुली आहेत, हे उद्या डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत, आर्किटेक्ट होणार आहेत, MBA होणार आहेत, चार्टर्ड अकाउंटंट होणार आहेत. हे सगळं यांच्या भवितव्यासाठी आजवर काँग्रेसने केलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. आता अलीकडे मागेल त्याला शेततळं आहे की नाही योजना फुटाणे? मागेल त्याला शेततळं. 1990च्या दशकामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी एक लातूरसाठी योजना सुरू केली होती, मागेल त्याला शाळा. मागेल त्याला शाळा. एखादा मुंबईला जर लातूरचा गेला मंत्रालयामध्ये साहेबाकडं, साहेब त्याला विचारा, अरे काय कसं काय आला इकडे? नाही म्हणले, सहज आलो. काही काम होतं का? नाही म्हणले, काहीच काम नाही. तर साहेब PA बोलून घ्यायचे, लोंढे इकडे या आणि ह्याला शाळा देऊन टाका. असं लातूरमध्ये शिक्षणाचं जाळं होईल. असंच होत नाही. शाळा झाल्या म्हणून हॉस्टेल झाले, हॉस्टेल झाले म्हणून विद्यार्थी झाले, विद्यार्थी झाले म्हणून ट्युशन झाले, ट्युशन झाले म्हणून कोचिंग क्लास झाले. याला कोणीतरी श्रम घ्यावे लागतात, कोणीतरी पायाभरणी करावी लागते. आणि आज लातूर कोटाशी स्पर्धा करतंय. राजस्थानमध्ये कोटा आणि महाराष्ट्रामध्ये लातूर, अशी ही शिक्षणाची पंढरी आपण या ठिकाणी विकसित केलेली आहे. आणि यासाठी आम्ही मतं मागतो. यासाठी हाताच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबायचं. 5 तारखेला मतदान आहे. मला माहित होतं तुम्हाला लक्षात आहे का नाही म्हणून हे विचारलं. असं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे असंच करतात. तारीख चुकीची घोषित करायची तेव्हा नाही 5 नाही 7. पाखर सांगवी भागात खूप क्राईम वाढलाय असं सांगितलं. क्राईम अंगणवाडीची सोय, दवाखान्याची सोय, पाण्याची सोय, नालीची सोय
हे सगळं आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हे आणखी एक तुम्हाला मी सांगतो की आता खासदार आपले डॉक्टर शिवाजी काळगे दिल्लीमध्ये आहेत, आमदार आपला आहे, मी मुंबईमध्ये आहे, महापौर आता तुमचा होणार आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, उपसभापती संजय पाटील अशी साखळी झाल्यावर मग काय बघायचं काम आहे. संजय पाटलानं सुद्धा काय जबरदस्त भाषण केलं. आणि हे आयत्या वेळेला सुचतं ते नाही, काही फार तयारी करून येत नाही. आयत्या वेळेला आज खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मत मागायला येतील त्यांच्यापासून सावध राहा. त्यांनी सामान्य माणसाची पिळवणूक करण्यापलीकडे दुसरं काहीही केलेलं नाही. गंगापूरमध्ये सुद्धा विकास कामांमध्ये खूप अडचणी निर्माण त्यांनी केल्या. खताचा आणि बियाणांचा काळा बाजार सुद्धा त्यांनी केलेला आहे. अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. आणि म्हणून जे तुमच्या मतावर फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशा भारतीय जनता पक्षापासून तुम्ही सावध राहा. भारतीय जनता पक्षानं 10 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, लातूरमध्ये काय केलं त्यांनी? आम्हाला प्रश्न करतात आम्ही काय केलं. आम्ही काय केलंय तुम्हाला आता सांगितलं. अगदी लातूरमध्ये जेव्हा बस स्थानक सुद्धा नव्हतं तेव्हापासून काँग्रेसने विकास केलेला आहे. धाराशिवला होतं बस स्थानक, लातूरला रेल्वे आणली, लातूरला विमानतळ आणलं, लातूरला MIDC आणली, लातूरला धनेगावहून पिण्याचं पाणी आणलं, लातूरला कारखाने उभे केले, उद्योग उभे केले. भारतीय जनता पक्षाला 10 वर्ष सत्ता होती, त्यांना जिल्हा रुग्णालय सुद्धा उभं करता आलं नाही. अजूनही ते रेंगाळत पडलंय. मी पाठपुरावा करतोय त्याचा. भारतीय जनता पक्षानं ते रेल्वे कोच फॅक्टरी इथं केली, 50,000 लोकांना रोजगार देणार म्हणून निलंग्याच्या आमदारांनी सांगितलं. किती? 50,000. आता इथं 5,000 तरी लोक असतील. त्या 50,000 रोजगार तिथं रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये देणार. इथं एकाने तरी हात वर करून सांगा मला इथं रोजगार लागलाय म्हणून त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये. लागलाय का कोणाला? ही अवस्था आहे. दिशाभूल करायची, फसवायचं. नमो रोजगार मेळावा घेतला इथंच लातूरमध्ये. शेकडो, हजारो तरुणांना बोलावलं, तरुणींना बोलावलं, मुलाखती घेतल्या. कितीच्या नोकऱ्या दिल्या तू? हे जॉब आपण त्यांना विचारलं पाहिजे. उमेदवार जेव्हा येतील तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कर्जमुक्ती केली का शेतकऱ्यांची? पीक विमा दिला का आम्हाला? अतिवृष्टी झाली त्याची मदत आम्हाला दिली का? सोयाबीनला भाव दिला का? कापसाला भाव दिला का? हरभऱ्याला भाव दिला का? तुरीला भाव दिला का? मुगाला भाव दिला का? काहीही केलेलं नाही.
आणि कोणत्या तोंडाने मतं मागतायत? मतं मागायचा अधिकारच नाही आहे ना. मी आपल्याला कळकळीची विनंती आणि प्रार्थना करणार आहे. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावं. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.